नमस्कार मंडळी, अप टू डेट किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि झणझणीत हलवा कालवण। ताजा हलवा माशासोबत खोबर आणि मसाल्याची जबरदस्त चव। भातासोबत खाल्लं तरी ही कालवण लागते अगदी अप्रतिम। चला तर मग सुरू करूया ही स्वादिष्ट हलवा कालवण रेसिपी। मासे खाणाऱ्यांसाठी खास हलवा कालवण कोकणी स्टाईल मसाले। आता पाहूया या रेसिपीसाठी लागणारं साहित्य। सर्वात आधी हलवा मासा स्वच्छ धुवून घ्या। हलवा मासा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आधी हलवा मासा नीट स्वच्छ करून घ्या। मासा स्वच्छ धुतला की रेसिपीची सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेलं आहे खोबरं, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 मिरची टाकते आणि थोडेसे 7-8 लसूणच्या पाकळ्या आहेत। त्यानंतर टोमॅटो आहेत, अद्रक आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया वाटण। आता आपलं वाटण रेडी झालेलं आहे। तर इथे बघू शकता कसं कलर आलेला आहे वाटणाचा आपल्या। तर इथे एक पातेलं घेतलेलं आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे एका साईडला। 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं लसूण टेचून टाकलेलं आहे। लसूण टेचून टाकल्यामुळे स्वाद छान येतो आपल्या कालवणाला। त्यानंतर कढीपत्ता टाकते मी थोडंसं आणि वरून थोडंसं बारीक चिरलेला कांदा टाकते। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कांद्याला लालसर थोडंसं कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यामध्ये हळद टाकायची आहे अर्धा चम्मच। त्यानंतर धना पावडर, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट आणि हे मालवणी फिश मसाला आहे। हे आता मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तेलात चांगलं भाजेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे आपण सगळं वाटण करून घेतलेलं त्यामध्ये वाटण टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपला मसाला मसाल्यामध्ये मुरला पाहिजे। तर इथे बघू शकता तुम्ही आपला मसाला सर्व मिक्स झालेला आहे। तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते। 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे मी। मीठ टाकून पुन्हा एकदा परतवून घेते। तर आता इथे 1 वाटी आपल्याला चिंचेचं कोळ टाकून घ्यायचं आहे। मी साहित्यामध्ये तुम्हाला चिंच दाखवली होती, तर त्याचं कोळ बनवून घेतलेला आहे मी। तुम्ही यामध्ये कोकमसुद्धा टाकू शकता। तर मी इथे चिंचेचा वापर केलेला आहे आणि हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून चिंचेचं कोळ सर्व मिक्स झालं पाहिजे। आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। आपल्याला जितकं रस्सा हवा आहे तितकं रस्सा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा त्याला मिक्स करायचं। त्याला आता एक उकळी काढून घेणार आहे मी। तर उकळी आली की त्यामध्ये आपल्याला फिश टाकायचं आहे। तिथे बघू शकता छान अशी आपल्याला रस्स्याला उकळी आलेली आहे। तर त्यामध्ये मी एक फिश टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता इथे फिशचे किती छान पीस आहेत मोठे मोठे। तर इथे माझे सगळे फिश टाकून झालेले आहेत। तर मी हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते। हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा इथे किती छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या कालवणाला आणि आपली फिश पण छान शिजलेली आहे, सॉफ्ट झालेली आहे। तर अशा प्रकारे मी रस्सा बनवलेला आहे। जास्त पातळही नाही, जास्त ग्रेव्ही नाही, त्याची मीडियम प्रमाणे मी रस्सा बनवला आहे। तर इथे आपली हलवा फिश कालवण रेडी झालेला आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।